मी क्षितिजा, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल। तर जसं की तुम्ही बघताय मी आहे महावीर गार्डनमध्ये। तर 22, 23 आणि 24 तारखेला इथे फ्लॉवर शो जो आहे तर त्याचं आयोजन केलं होतं आणि सध्या माझ्या मागे बघताय बोन्साई आहेत, खूप छान छान व्हरायटीमध्ये बोन्साई आहेत। तर मी खूप छान व्हिडिओ केला आहे, एक डेडिकेटेड व्हिडिओ केला आहे बोन्साईचा, तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि सगळे जे पार्ट्स आहेत तर ते मी एकत्र नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल, तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तर मी पार्ट्समध्ये केलेला आहे। तर व्हिडिओ नक्कीच चेक करा, याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, कदाचित 2 ते 3 पार्ट्स होतील आणि एक पार्ट ऑलरेडी रिलीज झालेला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करते, एकदा चेक करा। तर मूव्हिंग ऑन टू आवर फर्स्ट पार्ट, तर खूप छान प्रकारचा हा बोन्साई आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण खूप छान छान बोन्साई बघितलेले आहेत, तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर नक्की चेक करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि याच्यामध्ये सुद्धा या पार्टमध्ये सुद्धा काही बोन्साईचे आपण बघणार आहोत, व्हरायटीज काय काय त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपण अजून काही वेगवेगळे त्यांनी आयटम्स ठेवले तर ते सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। तर हे काही बोन्साईचे प्रकार आहेत। तर हा जो बोन्साई आहे तर याचा फर्स्ट रँक आलेला आहे, प्रथम क्रमांक। याच्यामध्ये फायकस आहे, ग्रीन आयलँड आणि हिरेमठ म्हणून आहे तर त्यांनी तो बनवलेला आहे, असं तिथं डिस्प्ले केलं आहे। त्यानंतर हा स्पेशली मला खूप छान वाटला, मला खूप आवडला, राऊंड शेप दिला आहे बॉल शेपचा। त्यानंतर बुद्धांची मूर्ती ठेवली आहे, मागे नेस्ट ठेवला आहे, त्यानंतर स्टेअर्स आहेत, साईडला पेबल्स आहेत। तर खूप डिटेलिंगमध्ये हा जो बोन्साई आहे तर हा सजवलेला आहे आणि मला पर्सनली तो खूप आवडला। मूव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट बोन्साई, तर हा सुद्धा खूप छान आहे। याच्या खाली छान छान मिनिएचर टॉईजमधले त्यांनी ज्या गायी आहेत तर त्या ठेवल्या, त्याचा सेकंड रँक आलेला आहे आणि खूप छान असा दिसतोय हा बोन्साई। तर मूव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट आयटम, तर इकडे मिनिएचर टॉईज जे आहेत तर ते वापरून त्यांनी सॅक्युलंट्स ग्रो केलेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅक्युलंट्स ॲड केलेत। त्यानंतर खूप छान छान मिनिएचर टॉईज त्यांनी तिथं ठेवलेले आहेत। तर हा पण त्यामधलाच एक पार्ट आहे, मिनिएचर टॉईज वापरल्यात, मध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे। तर हे आयटम्स म्हणजे हे झाडं लावायची पद्धत इतकी छान आहे की मला सुद्धा इच्छा झाली की अशा प्रकारची झाडं आपण सुद्धा लावावी। तर यामध्ये हायली त्यांनी बोन्साईचे जे झाडं आहेत ती आणि सॅक्युलंट्स जे आहेत तर ते वापरल्यात आणि खूप छान यांनी ट्रे जो आहे तर तो सजवलेला आहे। तर काही पुढच्या येत्या दिवसात मी सुद्धा ट्राय करेन अशा प्रकारचं पॉट बनवायचा आणि नक्कीच ट्राय करताना तुमच्यासोबत ते नक्की मी शेअरसुद्धा करेन, DIY जे मी बनवते ते। तर मिनिएचर टॉईजचा पुरेपूर इथे वापर त्यांनी केलेला आहे। तर इथे सुद्धा छान असे टॉईज छोटे छोटे त्यांनी यूज केलेत, साईडला पूर्ण सॅक्युलंट्स आणि जो क्लेचा पॉट आहे तर तो सुद्धा अतिशय सुंदर पॉट्स त्यांनी सिलेक्ट केले। तर नेक्स्ट आपला जे आहे तर याला फर्स्ट रँक मिळालेला आहे। तर डिटेलमध्ये बघूयात, त्याच्यामध्ये काही प्लांट्स आहेत, काही सॅक्युलंट्स आहेत आणि नेक्स्ट जो आहे तर त्याला सेकंड रँक मिळालेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा सेम डिटेलिंगवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं। समोर बघू शकता एक कॅट आहे, त्यानंतर डक्स आहेत, त्यानंतर बुद्धजी आहेत, त्यानंतर बरेचसे प्लांट्स त्यांनी लावलेत आणि खूप छान डिटेलिंगवरती लक्ष दिलं आहे। आणि याच्यामध्ये सुद्धा एक घर आहे, घराच्या समोर महादेवाची पिंड आहे, एक त्यांनी थॉट लिहिलं आहे तिथं, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती। नाव मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पार्ट, तर हे जे पॉट्स दिसतात तर याला आपण टेरारियम म्हणतोय। तर टेरारियम म्हणजे काय, तर फिश टँकसारखंच असतंय पण तिथं माशांच्या ऐवजी वनस्पती असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण वाढवतो या पॉट्समध्ये। तर हे जवळजवळ कोणत्याही काचेच्या कंटेनरमध्ये आपण तयार करू शकतो आणि हे लहान बाग किंवा जंगलासारखे दिसण्यासाठी लावलं जाते आणि त्यामध्ये स्वतःच्या छोट्याशा जगामध्ये ती जी झाडं आहेत तर ती वाढली जातात। हे जे कंटेनर्स आहेत तर ते ओपन करून आपण त्याचा मेंटेनन्स, म्हणजे त्या वनस्पतींना पाणी हवं असेल, खत हवं असेल तर ते आपण
देऊ शकतो. तर काही टाईटली क्लोज्ड असतात आणि काही ओपन असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे टेरारियम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात आणि दिसायला अतिशय सुंदर आणि क्यूट दिसतात. आणि ज्यावेळी आपण याच्यामध्ये मिनीचर टॉईज वापरतो तर अप्रतिम. आता हे विंटर हॅपी विंटर्स लिहिलं आहे. खूप सुंदर असा टेरारियम आहे आणि आपण हा बनवू शकतो, आपण ट्राय करू शकतो. तर वरती याला यांनी पॅक केलं आहे आणि आतमध्येच दैवार जे आहे तर साठले. तर हा सेकंड रँक आलेला टेरारियमचा पॉट आहे आणि हा जो आहे तर याचा फर्स्ट रँक आलेला आहे. म्हणजे आतमध्ये वेगवेगळ्या झाडांसोबतच त्यांनी मिनिएचर टॉईजसुद्धा वापरलेत आणि खूप छान असा सुंदर लुक त्याला येतो आहे, गेटअप येतो आहे. म्हणजे काहीतरी आत त्याची एक स्टोरी आपण तयार करतो आहे आणि ते दिसायला बाहेरून एकदम मस्त दिसतं. तर यासुद्धा टाईपचे मी टेरारियम जो आहे तर हा सुद्धा मी बनवून बघणार आहे आणि याचेसुद्धा मी व्हिडिओज जे आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याचसारखे अजून व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर मी बऱ्याच वेगवेगळ्या कंटेंट तुमच्यासमोर आणत असते. तर हा जो आहे तर तो गार्डनिंगशी रिलेटेड कंटेंट आहे आणि खूप छान छान प्रकारची झाडं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. त्याचे 2 पार्ट्स ऑलरेडी रिलीज झालेले आहेत आणि अजून 2 पार्ट्स येण्याची शक्यता आहे, कारण खूप लेंदी होतो त्यामुळे मी पार्ट्समध्ये बनवला आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे त्यांनी काही चांद्रियांचे जे झाडांपासून म्हणजे फ्रुट्सपासून बनवले तर ते दाखवलं आहे. तर इथे वरती जे आहे ना तर त्यांनी खूप छान सोय केली होती. वरतून पाणी पडत होतं, बघू शकताय तुम्ही. तर झाडांना खराब होऊ नयेत म्हणून. तर हा आहे सिद्धगिरी रोपवाटिका यांचा स्टॉल. तर इथं छान छान त्यांनी बोन्साय लावले. झाडं तुम्ही लावलेत का? किती वर्षाची झाडं आहेत ती सगळी? होय का? तर सिद्धगिरी रोपवाटिकामध्ये तुम्हाला तुमच्या घराची आणि तुमच्या गार्डनची शोभा वाढवणारे इनडोअर प्लांट्स असतील, त्यानंतर आउटडोअर प्लांट्स असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पामची झाडं असतील किंवा बोन्साई असतील, गुलाबाची वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, हे सगळं तुम्हाला यांच्याकडे मिळून जाईल. म्हणजेच ओव्हरऑल गार्डनचं सेटअप पूर्ण तुम्ही यांच्याद्वारे तयार करू शकता. तर तुम्हाला यांच्याकडून काही मटेरियल किंवा काही झाडं किंवा काही बिया हव्या असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे काय झाड आहे, ह्याचं नाव काय आहे? जेट प्लॅन पुढे बोर्ड राहील बघा, त्याच्या राशीवर सगळं जाऊन घेऊन या. नर्सरी आहे काही आपली? नाव काय म्हणलं आपलं? क्षितिजा भाट. क्षितिजा भाट. हे काय आहे? बिया आहेत त्या सगळ्या? त्याचे रंग वगैरे होणारे वेगवेगळे रंगाचे. बिस्का म्हणून आहे, हे ह्याच्यामध्ये वापरलं जाते, केशर वगैरे म्हणून. हां 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 होय, तिथे जात हां चहात डार्क. घ्या आता लोक बघत आज पलीकडे हे का हो डार्क आहे. वगैरे ह्याच केलं जाते. आपल्याकडे राहील करत नाही, ते केरळा वगैरे तिकडनं येते केशर वगैरे म्हणून सगळं. हां हां फूड कलर प्रॉडक्ट मध्ये फार घातलं जाते. बोन्साई मध्ये सगळ्यात लवकर येणारं झाड कोणतं? जेड काय? हे स्टीवी आहे बघा, कोणतं? हे खाऊन बघा तुम्ही. हे शुगर करता वगैरे चालतंय, होय स्वीटनेस का? आहे खरं शुगर नाही. स्वीट आहे. हे हां. स्टीविया
तर आपल्या गार्डनमध्ये जे काय आपल्याला मिनिएचर टॉयज किंवा मातीचं क्लेचं जे काय आपल्याला मटेरियल लागेल तर हे ते आमच्याकडे खूप छान छान आहे. तर हे काही पॉट्स आहेत, त्यानंतर मिनिएचर टॉयज मी दाखवले. तर अशा प्रकारचे हे कासव आहेत. तर हे सगळे क्लेपासून बनवलेले आहेत आणि गार्डनिंगसाठी आपण हे सगळे वापरू शकतो. तर अशा प्रकारे पॉट्स आहेत तर ते आपण यूज करू शकतो. तर अशा तुम्हाला जर मिनिएचर टॉयज काही हवे असतील, क्लेचे काही आयटम्स हवे असतील तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मला कार्ड दे. तर आपण आता आलो नेक्स्ट स्टॉलमध्ये, जो की आहे अक्षय जाधव यांचा, जे की आर्टिस्ट आहेत. तर खूप छान छान असं मटेरियल आमच्याकडे इथं अवेलेबल आहे. तर हे काही त्याच्यातले काही पीस आहेत, निवडक पीसेस आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सॅक्युलंट्स लावलेले आहेत. तर यांच्याकडे सगळं क्लेचं सामान मिळतं. तर हे छान छान असे पीसेस त्यांनी बनवलेले आहेत. तर हे सगळे क्लेचे आहेत आणि इथं तुम्हाला मिनिएचर टॉयज पण मिळतात, जे की तुम्ही गार्डनसाठी यूज करू शकताय, गार्डन सेटअप करण्यासाठी. जे की आपण एका पॉटमध्ये गार्डन सेटअप करतो तर त्यावेळी हे असे आपल्याला लागतात. तर गार्डनच्या सेटअपमध्ये जे काय काय क्लेचे आयटम्स लागतात तर ते आमच्याकडे मिळतात आणि खूप छान छान त्यांनी डिझाईनसुद्धा त्याच्यावरती केली आहे. तर त्यांचा मी नंबर शेअर करते, त्यांना नक्की कॉल करा. तर आत्ता आपण आलेलो आहोत मला सगळ्यात जास्त जे प्लांट्स आवडतात तर त्या सेक्शनमध्ये, म्हणजेच सेक्युलंट्समध्ये. तर अगदी 50 रुपयापासून हे सगळे सॅक्युलंट्स आपल्याला तिथं उपलब्ध होत होते. तर आता हा पार्ट जो आहे तर ते 100 रुपीजचे आहेत. तर खूप छान छान सॅक्युलंट्स विथ पॉट आपल्याला हे देतात. तर याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची नावं पण वेगवेगळी आहेत. ती डिटेलमध्ये मी नावं नाही सांगत तुम्हाला, कारण खूप व्हरायटी आहे तुम्हाला इथं दिसते आहे. आता हे सुद्धा 100 रुपीजचे स्लॉट, हे पूर्ण सगळे 100 रुपीजचे स्लॉट्स आहेत. पलीकडच्या साईडला 50 रुपीजचे होते. तर याच्यावरती तरी नावंसुद्धा त्याची डिस्प्ले केलेली आहेत. हे जे सॅक्युलंट्स आहेत तर ते याला जास्त मेंटेनन्स पण नाही आहे. फक्त याची जर सॉईल व्यवस्थित असेल आणि याला जास्त दिवसातून पाणी द्यायचं असतं, म्हणजे वरचेवर पाणी पण याला द्यायला लागत नाही. फक्त याचं थोडंसं सनलाईट मेंटेन करावं लागतं आणि त्याची जी सॉईल आहे तर ती व्यवस्थित, त्याच्यामध्ये खतं आहेत का तर ती त्याच्या ग्रोथसाठी व्यवस्थित आहे का तर ते चेक करावं लागतं. तर सॅक्युलंटसाठी लागणारे पॉट्स किंवा इतर प्लांटसाठी लागणारे पॉट्ससुद्धा यांच्याकडे होते. पण सॅक्युलंट्सची यांच्याकडे प्रचंड व्हरायटी होती. तर याची नावंसुद्धा आहेत. इचेवारिया बॅटमॅन असं या झाडाचं नाव आहे. तर हे झाड असं मिनी पॉटमध्ये सुद्धा आपण लावू शकतो, आपल्या स्टडी टेबलमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आपण याला व्यवस्थित ठेवू शकतो. आणि जर आपण याला मोठ्या पॉटमध्ये लावलं तर याचे बेबी प्लांट्स पण येतात, ज्याचे आपण पुन्हा नवीन प्लांट्स तयार करू शकतो. तर त्यामुळं मला ही जी झाडं आहेत, स्पेसिफिकली सॅक्युलंट्स जे आहेत तर ते मला प्रचंड आवडतात आणि तुम्ही नक्कीच हे चेक करू शकता. तर हे या साईडचे जे आहेत तर हे सगळे 50 रुपीजचे आहेत, त्यांचाच स्टॉल आहे. पण हे सगळे 50 रुपीजचे आहेत, इथं दिसतं तुम्हाला. तर खूप छान छान दिसतात ॲक्च्युली. याची पण वेगवेगळी नावं आहेत तर त्याने तिथं लिहिलेली आहेत आणि प्रचंड अशी व्हरायटी त्यांनी लावली होती. इतक्या छोट्या झाडाला कसं काय आलं ते फ्रूट? तर या ओव्हरऑल फ्लॉवर शो बद्दल किंवा या एक्झिबिशन बद्दल बोलायचं झालं तर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरने खूप छान अरेंजमेंट केली होती आणि या संपूर्ण शोमध्ये, फ्लॉवर शोमध्ये किंवा एक्झिबिशनमध्ये गार्डनिंगसाठी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकण्यासारख्या बऱ्याच अशा गोष्टी होत्या. त्यानंतर विक्रीसाठी सुद्धा बरेच असे आयटम्स होते जे वापरून आपण आपलं गार्डन जे आहे तर ते छान सजवू शकतो. तर खूप छान मोटिवेशन मिळालं मला सुद्धा गार्डनिंगसाठी. मला गार्डनिंग प्रचंड आवडतं, पण त्यामध्ये असं कधी
म्हणजे नॉलेज घेऊन कधी गार्डनिंग मी केलं नव्हतं. म्हणजे याच्यासाठी हे लागतं, त्याच्यासाठी ते लागतं. तर गार्डनिंगचे जे टेक्निक्स आहेत तर ते खरंच खूप वेगळे आहेत आणि ते इथं मला शिकायला मिळाले. आणि नक्कीच मी इथून पुढे सुद्धा गार्डनिंग जे आहे तर टेक्निक वाईज कसं करायचं आणि ते केल्यामुळं आपल्या झाडांमध्ये किंवा आपल्या टोटल ओव्हरऑल गार्डनमध्ये किती छान फरक पडतो तर हे इथून शिकायला मिळालं. तर गार्डनिंगशी रिलेटेड खूप सारे आपल्याला आयटम्स इकडं बघायला मिळाले जे की खूप छान छान क्यूट क्यूट अशा वस्तू होता. मिनिएचर टॉईज होते. त्यानंतर आपण म्हणजे विचारही करू शकत नाही, कल्पनेच्या पलीकडे सगळ्या गोष्टी इथं होत्या. तर स्टार्टिंगला आपण बघितलं की पॉटमध्ये किती छान त्यांनी सेटअप केलाय गार्डनचा. तर खूप छान होतं हे बघायला. इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? खूप छान वाटला. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले झाडे इथं बघायला मिळाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स पण ठेवले तिथं. तुम्ही एन्थुसियास्टिक लोक पण आहेत तिथं. मस्त वाटलं. शिकायला मिळालं भरपूर. गार्डनिंग आवडतं तुम्हाला सगळ्यांना? इथून म्हणजे गेल्यानंतर गार्डनिंग काहीतरी आता जर येत नसलं तरी करणार, ऑब्जेक्ट्स DIY करणार. DIY पण बघितलं ना तुम्ही? करणार. तर थँक्यू. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, त्यानंतर झाडांची माहिती. तर खूप लोकांनी, खूप एन्थुसियास्टिक लोक आहेत गार्डन्स क्लबमध्ये आणि खूप छान छान त्यांच्याकडे कलेक्शन आहे झाडांचं, पॉट्सचं आणि खूप आपण इमॅजिन पण नाही करू शकत अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं. त्यानंतर काही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स त्यांच्याकडे आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गिरजू काय करताय तुम्ही? का आला लगेच? का नाही थांबला आहात तुम्ही?